नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी बालभारतीचे इयत्ता 7वीचे पुस्तक आणि आपण यातील एक धडा वाचणार आहोत. तर चला. धड्याचे नाव आहे स्वप्न विकणारा माणूस. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत, असा संदेश पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्नही निर्माण करावी लागतात की उत्पन्न होतात हे आपल्याला माहिती नाही. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कुणी 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 तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलते सलते स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरी तरंगत असतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. बिना ध्यासनी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झाला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणारा त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम, रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तेवढाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चामडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग एटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते. कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावाची, भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो विविध वेगवेगळ्या किशांनी रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचं. त्यांच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजाची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळाने तो ते मखमली कापडात बांधून ठेवलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारी, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशर विकत घ्यायचेच. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्याला तरतरीत पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखे वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरून जातं. पुढे मग लोक त्याला स्वप्नविक्याच म्हणू लागले.
त्यालाही त्याचं काहीच वाटेना. मग तोही गमतीनं सपन घ्या, सपन घ्या म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. काय झालं कळलंच नाही. पण अचानक स्वप्नविका गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने, वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातली पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण स्वप्नविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू स्वप्नविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, "कोण रे बाबा तू? कुठून आलास?" तो म्हणाला, "मी तुमच्या स्वप्नविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का? गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन मी वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची, असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे." त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला स्वप्नविकाची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे आम्हाला नव्यानंच उमगलं होतं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा धडा? आवडला ना? तर असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.